नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 125 कोटी रुपये खर्च करून कॅमेऱ्याची सुविधा पुरवण्याचं काम जे आहे या ठिकाणी केलं होतं। माझं असं म्हणणं आहे की हे जे पैसे आहेत हे नागरिकांच्या करामधून आलेले पैसे आहेत। एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आलेली आहे की गेल्या काही कालखंडामध्ये माझ्या विभागामध्ये सिव्हिल विभागामध्ये चोरींची घटना झाली। त्यावेळेस पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते असं त्यांच्या निदर्शनास त्यावेळेस आलं। त्यावेळेस आमचा असा समज झाला की काम सुरू आहे, कदाचित कॅमेरे सुरू झाले नसतील। परंतु आपला जो विद्युत विभाग आहे त्यांच्याकडून ही जी माहिती मिळाली की कॅमेरे 2 वर्षापूर्वी पासून सुरू आहेत म्हणून। पण आता जेव्हा आम्ही काल परवा व्हिजिट केली महानगरपालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये, जिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल रूम आहे, तिथे अशी बाब लक्षात आली की माझ्या विभागातले कॅमेरे बंद आहेत पूर्णपणे। आणि जेव्हा ही गोष्ट त्यांना विचारली त्यांनी सांगितलं की काहीतरी कारणामुळे बंद झाले असतील, अमुक कारण, मग अक्षरशः सिरियलचे पण कॅमेरे बंद होते। तर माझं असं म्हणणं आहे की अशा भरपूर ठिकाणी अशा कंप्लेंट ज्या आहेत ह्या नागरिकांच्या येत राहतात की बाबा हे कॅमेरे बंद आहेत, पोलिसांना याचं फुटेज मिळालं नाही। आता तुम्ही काही दिवसांपूर्वी मीडियानेच मला वाटतं आपणच लोकांनी एक बातमी लावली होती की बेलापूर पोलीस स्टेशन समोर चेन स्नॅचिंग आणि त्यांचा मोबाईल गेल्याची घटना झाली। त्याचं सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पोलिसांनी शोधायचा प्रयत्न केला त्यांना ते कॅमेरे बंद आढळले। म्हणजे कोटी रुपये खर्च करून जर कॅमेरे बंद असतील तर मग हे पैसे जे आहेत नागरिकांचे मला वाटतं कुठेतरी वेस्ट झाल्यासारखे आहेत। कुठेतरी त्यांच्यावर आपण जे म्हणतो की झालेली फसवणूक आहे। फक्त एवढंच नाही तर जे कॅमेरे बसवलेले आहेत, माझा असा आरोप आहे की 125 कोटी रुपये खर्च करून अशा दर्जाचे कॅमेरे बसवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गाडीचा नंबरच टिपू शकत नाही, त्याची क्लॅरिटीच नाही, त्याची पिक्सेलच व्यवस्थित नाही आहेत। तर मला वाटतं ही मोठी घोर फसवणूक जी आहे नागरिकांची झालेली आहे। मला वाटतं आयुक्तांनी या गोष्टीकडे ताबडतोब आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मला वाटतं जे काही दुय्यम दर्जाचे कॅमेरे आहेत ते काढून हाय रिझोल्युशनचे कॅमेरे त्या ठिकाणी लावले पाहिजेत। मला वाटतं एवढे पैसे लागत नसतील तर ते पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं वसूल करायला पाहिजेत आणि तो निधी जो आहे विकास निधीच्या स्वरूपामध्ये वापरला गेला पाहिजे। आणि ही झालेली फसवणूक आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांचं एक थर्ड पार्टी ऑडिट करून याच्यावरती न्यायाची भूमिका जी आहे आयुक्तांनी घेतली पाहिजे। जर असं झालं नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये 72 तासानंतर आपण मोठं आंदोलन जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात सुरू करू असं आपण जाहीर करतोय।